नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातील किंवा भारतातील अनेक रहस्यमय गुहा देखील बघितले असाल, पण आज मी तुम्हाला अशी एक प्राचीन गुहा दाखवणार आहे. ही गुहा जमिनीच्या आतमध्ये बनवलेली आहे आणि राजा भोज यांच्या कालखंडामध्ये शत्रूला चकमा देण्यासाठी जमिनीच्या आतमध्ये ही गुहा कशी बनवली हे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बघायचे आहे. गुहेला 2 प्रवेशद्वार आहेत, पण ती प्रवेशद्वार शत्रूला कधीही दिसली नाहीत. जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे गुहा कशी खोदलेली आहे हे देखील बघण्यासारखे आहे. गुहेच्या आतमध्ये अनेक प्राचीन विरगळी आणि प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला बघायला मिळतात. आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गुहेच्या आतमध्ये पाणी देखील भरते, त्यामुळे गुहेमध्ये जाऊन सर्व काही बघणे म्हणजे एकदम ॲडव्हेंचर खतरनाक प्रवास केल्यासारखा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल महाराष्ट्रामध्ये अशा पण काही प्राचीन गुहा आहेत त्या जमिनीच्या आतमध्ये बनवल्या गेल्या. आणि ही गुहा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडावरती आहे. तर चला मित्रांनो, भुदरगडावर असलेली अशी एक प्राचीन गुहा बघूया, ती जमिनीच्या आतमध्ये कशी बनवली आणि त्याचा उपयोग शत्रूला चकमा देण्यासाठी कसा केला जात होता हे बघूया. समोर तुम्हाला भुदरगडाची तटबंदी दिसत असेल. हा गड 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरपर्यंत पसरलेला आहे आणि काही तटबंद्या या ठिकाणी पण आपल्याला बघायला मिळतात. आणि गडाच्या उजव्या साईडला जमिनीच्या आतमध्ये बनवलेली अशी प्राचीन गुहा बघण्यासाठी आता मी ह्या पायवाटेने पुढे निघालेलो आहे. या गुहेच्या एकदम जवळ आल्यानंतर सुद्धा ही गुहा दिसत नाही आणि गडावर आल्यानंतर या गुहेला जखुबाई मंदिर या नावाने ओळखले जाते, कारण गुहेच्या आतमध्ये देवीची प्राचीन मूर्ती देखील आहे. आता तुम्ही मला सांगा, समोर तुम्हाला कुठे गुहा दिसते का? कुठेही दिसणार नाही. जोपर्यंत त्या गुहेच्या 1 मीटर जवळ जात नाही तोपर्यंत ती गुहा आपल्याला दिसणारच नाही. अशी चमत्कारी गुहा पूर्वी बनवली गेली आणि शत्रूला या गुहेमध्ये लपून मावळे चकमा देत होती आणि शत्रूवर अचानक हल्ला देखील करत होती. आता या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे, जखुबाई मंदिर, म्हणजे या गुहेमध्ये नंतर देवीची स्थापना केलेली असावी. बघा, तुम्हाला अजून देखील ती गुहा दिसत नाही. आता या गुहेच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतरच ही गुहा आपल्याला दिसणार आहे. बघा, गुहेच्या बाहेर या ठिकाणी शंभू महादेवाचा एक नंदी देखील आपल्याला बघायला मिळतो. हा प्राचीन आणि दुर्मिळ नंदी आहे. बघू शकता तुम्ही हा नंदी कसा बनवलेला आहे आणि तुम्ही दर्शन देखील घ्या. आता आपण गुहेच्या आतमध्ये प्रवेश करूया. बघा, जमिनीच्या एकदम लेवलला ही गुहा बनवलेली आहे. आतमध्ये जाताना गुहेचे प्रवेशद्वार आपल्याला असे बघायला मिळते. खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. पण बाहेरून ही गुहा जरी लहान दिसत असली तरी आतमधून भरपूर मोठी आहे. हे सर्व बघण्यासाठी आता आपल्याला गुहेच्या आतमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. बघू शकता तुम्ही या पायऱ्यावरून खाली उतरताना कसा अनुभव येत आहे. इथून खाली उतरताना वाकून जावा, कारण हा वरती असलेला दगड डोक्याला लागू शकतो. बघू शकता तुम्ही या गुहेच्या आतमध्ये पावसामुळे ओलावा झालेला आहे आणि अखंड दगडाला कोरून या पायऱ्या कशा बनवलेल्या आहेत बघा. या ठिकाणी गुहेचे हे दुसरे गोलाकार प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळते. वरती चौकोनी आहे, पण खाली आल्यानंतर आपला गोलाकार प्रवेशद्वार बघायला मिळते, म्हणजे इथून पुढे गोलाकार गुहा आहे. आणि या दगडावरती निशाणे बघू शकता, चिन्नी आणि हातोडीने ही गुहा बनवलेली आहे. मित्रांनो, या गुहेमध्ये मी आता प्रवेश केला आणि खाली उतरत असताना मी तुम्हाला दाखवले या दगडावर चिन्नी आणि हातोडींच्या निशाणे आहेत. हा लाल दगड पूर्वी कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या तरी सुद्धा अनेक वर्ष लावून फोडला असावा आणि या भुयारी गुहा बनवल्या असाव्यात. या गुहेमध्ये येताना एक मार्ग आहे, बाहेर जाताना एक मार्ग आहे. याचा अंदाज असा आहे, जर शत्रू ह्या मार्गाने आतमध्ये घुसला तर मावळे ह्या मार्गाने आतमध्ये येऊन शत्रूचा खात्मा करत असावेत आणि नंतर या गुहेमध्ये देवीची स्थापना केली असावी. ही गुहा उंचीने खूप मोठी आहे, माझ्या उंचीपेक्षा जास्त मोठी आहे, पण खाली येताना वाकून यावं लागतं आणि बाहेर जाताना वाकून जावं लागतं, म्हणजे सहजासहजी या गुहेमध्ये आपण प्रवेश करू शकत नाही. पण आतमध्ये भरपूर जागा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जखुबाई देवीच्या पलीकडे आणखी एक भुयार आहे, पण ते भुयार
पूर्णपणे दगडाने भरून घेतलेला आहे, पॅक केलेला आहे. याचे कारण काय असू शकते हे आता आपण बघू शकणार नाही, किंवा त्या दगडांना खोल आतमध्ये जाणे धोक्याचे असू शकते. कदाचित ही गुहा खूप दूरपर्यंत पसरत गेलेली असावी, आणखी हा भुयारी मार्ग या किल्ल्यावरून बाहेर निघालेला असावा, पण हे बघणे शक्य नाही. पण मी तुम्हाला दाखवतो तो भुयारी मार्ग दगडाने का पॅक केलेला आहे, आणि आपण टॉर्च मारून बघण्याचा प्रयत्न देखील आता आपण करूया. आता पुढे जाऊन देवीचे दर्शन घेऊन तो गुपित भुयारी मार्ग आतमध्ये जाता येते का हे देखील बघूया. या गुहेच्या आतमध्ये पाण्यामुळे चिखल देखील आहे, पण 2 दिवस झालं पाऊस उघडल्यामुळे त्या गुहेमध्ये पाणी नाही, नाहीतर ही गुहा पूर्णपणे पाण्याने फुल भरते. आता पाणी आटल्यामुळे या ठिकाणी चिखल देखील झालेला आहे, आणि या ठिकाणी गुहेचे दुसरे प्रवेशद्वार आहे. म्हणजे गुहेमध्ये येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एका मार्गाने जरी आपण आतमध्ये आलो तर दुसऱ्या मार्गाने आपण बाहेर जाऊ शकतो. बघू शकता तुम्ही गुहेच्या आतमध्ये जखुबाई देवीची प्राचीन मूर्ती आहे. देवीचे तुम्ही दर्शन घ्या. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आणि दुसऱ्या साईडला अजून काही देवींच्या आणि देवांच्या मूर्ती आहेत, काही विरगळी देखील आहेत. आणि ही गुहा आतमधून कशी कोरलेली आहे याचा अंदाज तुम्ही लावा. बघा हा दगड कसा कोरलेला आहे, आतमध्ये पाणी पण पडते तरी सुद्धा ही गुहा आहे तशी उभी आहे. आणि सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे या गुहेत आतमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी अजून एक मार्ग आहे, पण हा मार्ग का बंद केला गेला. या मार्गाला जरी दगडाने पॅक करून घेतलेला असला तरी सुद्धा आपण टॉर्च लावलेले आहे, आणि आतमधून ही गुहा आणखी पुढे जाते का नाही हे देखील आता आपल्याला बघावे लागणार आहे. बघू शकता तुम्ही समोर असलेल्या भुयारीमध्ये माती आणि दगड टाकून पूर्णपणे भुयार बंद केलेले आहे. इथून पण आपण आतमध्ये जाऊ शकतो, पण हे सर्व मातीने पॅक केल्यामुळे हे भुयार आपल्याला बंद अवस्थेत बघायला मिळते. कदाचित या भुयाराच्या पलीकडे काहीतरी रहस्यमय असावे, त्यामुळे पर्यटकांच्या सुविधेसाठी हे भुयार दगडांनी बंद केलेले असावे. आता आपण या गुहेच्या दुसऱ्या प्रवेशद्वारमधून बाहेर निघूया, आणि खाली आपल्याला काय बघायला मिळते हे देखील बघूया. बघू शकता तुम्ही दुसऱ्या प्रवेशद्वारमधून आपल्याला वाकत बाहेर यावं लागतं. जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी सर्वत्र घनदाट जंगल बघायला मिळते, आणि इथून आणखी खाली पायवाट जाते. कदाचित पुढे काहीतरी आपल्याला बघायला मिळू शकते, कारण पायवाट जात आहे याचा अंदाज पुढे काहीतरी असू शकते. बघू शकता. आणि मित्रांनो फायनली मला एक बोर्ड बघायला मिळाला, अज्ञात वीरांची समाधी. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या तरी मावळ्यांच्या समाधी आहेत. त्या समाधींचे पण आता आपण दर्शन घेऊया. बघा हा बोर्ड तुम्ही वाचू शकता. वाऱ्यामुळे बोर्ड थोडा पडलेला आहे. व्हिडिओ शूट झाल्यानंतर हा बोर्ड मी ठीक करणार आहे. आणि या ठिकाणी अज्ञात वीरांची समाधी आहे. तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. सांब सदाशिव सांब सदाशिव. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुवदेंदहारम. पण मित्रांनो, ज्या वीरांनी स्वराज्यासाठी लढाई लढल्या, आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या समाध्या अशा उघड्यावर ठेवल्या नाही पाहिजेत. समाधीच्या वरती काहीतरी सावली केली पाहिजे, कारण अशा प्राचीन समाध्या भावी पिढ्यांना बघण्यासाठी ठेवल्या पाहिजेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सर्वत्र घनदाट जंगल आहे. आणि आता मी हा बोर्ड उभा केलेला आहे. वाऱ्यामुळे हा बोर्ड पडला होता. उभा केल्यानंतर हा बोर्ड क्लिअर वाचता येत आहे. अज्ञात वीरांची समाधी. मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वराज्यातील अशा किल्ल्यावर घेऊन आलो, त्या ठिकाणी जमिनीच्या लेवलला बनवलेली एक अद्भुत गुहा तुम्हाला दाखवली. ही गुहा कशी बनवलेली आहे आणि चिन्नी आणि हातोडीने कशी कोरलेली आहे याचा अनुभव तुम्हाला करून दिला. पण ही गुहा शत्रूला कसा चकमा देत होती याचे कारण आहे त्याचे 2 प्रवेशद्वार. याचा अनुभव देखील मी तुम्हाला करून दिला. एका प्रवेशद्वाराने जरी शत्रू आतमध्ये गेला तर दुसऱ्या प्रवेशद्वारमधून मावळे त्याच्यावर हमला करत होते. त्यामुळे शत्रू त्या गुहेला बघून फसत होता.
तरी सुद्धा ती गुहा त्याला जवळ आल्याशिवाय दिसत नव्हती. कारण आपण देखील अनुभव घेतला, 1 मीटर जवळ गेल्याशिवाय ती गुहा दिसतच नाही. नंतर त्या गुहेमध्ये जखुबाई देवीची मूर्ती बसवण्यात आली. भक्त त्या ठिकाणी जाऊन देवीचे दर्शन देखील घेतात. मी देखील तुम्हाला दर्शन घडवून आणले. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुहेमध्ये असलेला तो भुयारी मार्ग, जो पूर्णपणे दगडाने आणि मातीने बंद केलेला आहे. कारण तो भुयारी मार्ग भुदरगडाच्या खाली निघत असावा. मावळे पूर्वी त्या भुयारी मार्गावरून गडावर एंट्री करत असावेत, पुन्हा बाहेर जात असावेत शत्रूला चकमा देण्यासाठी, आणि शत्रू त्या भुयारी मार्गामध्ये जाऊन फसत देखील असावा. नंतर पर्यटक त्या गुहेमध्ये जाऊन फसू नयेत, अडकू नयेत म्हणून त्या भुयारी मार्गाला बंद केलेला असावा. कदाचित आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर हे सर्व काही बघून असे वाटते, पूर्वी गडाचे संरक्षण करण्यासाठी मावळे खूप काही भुयारांचा उपयोग कसा करत होते हे आपल्याला जिवंत या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळाले. मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवले. पण तुम्हाला कधी वेळ भेटला तर या गडावर व्हिजिट करा आणि या गुहेमध्ये प्रवेश करून बघू शकता, जिवंत इतिहासाचा अनुभव घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला देखील इतिहासाचा थोडाफार अनुभव मिळेल. आज या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.